धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या। जपेत गणपति स्तोत्रम संवत्सरेण च सिद्धिं च लभते नात्र संशया। तस्य विद्या मंगलमूर्ती। हे पुसून मध्ये ठेवून दे, पुसून गेला देवानं। आज इंद्रानं ज्याप्रमाणे दितीनं कपटाने व्रत केलं त्याचं फळ दितीला कपटाने मिळालं। इथे वाल्मिक ऋषी काय समजवत आहे, कोणतंही व्रत वैकल्य करा, ईश्वराजवळ मागा, पण कपट करू नका। कारण कपटाने केलेलं कोणतंही काम जे आहे, रामायणातलं उदाहरण पहा, कैकेयीला 2 वर द्यायला सांगितलेले होते, दशरथ राजाने कबूल केलेलं होतं, सत्यवचनी आहे, पण त्या सत्यवचनाचा सत्य घराण्याला धरलेला नियम मोडायला लावत होती ती। काय नियम होता? मोठ्याला राज्य पाह। ती म्हणे नाही, इथे कपट केलं काही। मग कपटाने काय होतं, शेवटी कपटाचं फळ कपट मिळतं हे समजवायचं आहे। आज जगात सगळे व्यवहार कपटाने चालले आहेत, त्यामुळे जगात अशांती आहे। म्हणून का शांती होत नाही? एवढी यज्ञ चालले आहे, याग चालले आहे, कथा चालल्या आहे, पुराणं चाललेले आहे, पण असं तुम्ही कपट करू नका असं कोणी बुवा सांगायलाच तयार नाही। संत सांगून गेले, स्वांतकरण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्यमान। एकाही कीर्तनात कोणी कपट करू नका असं बोलूच बोल, कारण तोच कपट करून उभा राहिलेला। आपले लोक सांगा, दुसरं सांगू नका। काय झालं? कपटाचं काम सपट। पूर्वी असं होतं की नाही बा, मी तुमच्या गावाला भागवत सप्ताह केला ना, आता दुसरा पहा कोणी विद्वान, असं सांगायचे। 11 वर्षाचे नारळ एकदाच घेऊन येतले। स्वांतकरण शुद्ध, म्हणून तर ईश्वर अनुभव येत नाही ना। ईश्वर अनुभव आला म्हणजे कपट गेलं। काय सांगितलं रामाने कैकेयीला, आई तुला अनुग्रह पाहिजे असेल तर तू तिथे मेंढ्या आहे, तिथे जाऊन बैस। त्या मेंढ्या म्या म्या करायला लागल्या, कैकेयीला अनुग्रह झाला, मी केलं म्हणून हे दुःख भोगावं लागलं। कौशल्याला काय सांगितलं, तू तुझ्याच मलामध्ये ध्यानस्थ बैस। आणि कौशल्याला सांगितलं की तू गायींमध्ये जा, सुमित्रेला सांगितलं तू ध्यानाला बैस। याच्यामध्ये लक्षात आलं का की इमे इमे माझे माझे हे कैकेयीने केलं, म्हणून तिला मेंढ्यांमध्ये पाठवलं। मेंढ्या काय करता? म्या 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 म्या। हे समजवलं पाहिजे। समज तुम्ही अनुग्रह घ्या का घ्या, पण मीपणा सोडा। मी होतो म्हणून त्याचं लग्न झालं, मी होतो म्हणून अमुक झालं, हे सुटलं नाही ना तर ईश्वर अनुभव नाही येणार। तुम्हाला संपत्ती मिळून जाईल, मिळाल्यावर सुद्धा तुम्ही दुसऱ्याला लंब घालाल, त्या संपत्तीने तुम्हाला दुर्गुणी लागू शकते, पण शांतता प्रिय नाही मिळणार। म्हणून इंद्रानं गर्भाचे 7 तुकडे केले आणि देवी दितीला मोठं दुःख झालं की दुर्धर सहस्राक्ष इंद्राला अनयपूर्वक बोलू लागले
तिला कळून गेलं की आपण कपट केलं म्हणून कपट झालं. हे देवेशा बलसूदना, माझा अपराध जो झाला आहे त्या अपराधानं तू माझ्या गर्भाचे 7 तुकडे केले, हे दोष झाले. गर्भ नष्ट झाला नाही कारण तप केलेलं होतं म्हणून. आता क्रूरतापूर्ण कर्म केलंय तू. आता यापुढे तू असं कर, याचा परिणाम मी तर भोगला आहे, याचा उपाय मी सांगते तो कर. या 7 गर्भाचे खंड व्यतीत होतील म्हणून या भारतात सप्तखंड भूमी आहे. हे 7 खंड जे तयार झाले, गर्भाचे 7 तुकडे, हे 7 खंड, सप्तखंड, सप्तपुर्या, सप्तवार ही निर्मिती होती. म्हणून दितीला ईर्ष्या झाली आणि इंद्रालाही ईर्ष्या झाली. मग ही सगळी ईश्वर इच्छा होती. ही सगळी ईश्वर इच्छा होती. त्यावेळेस हे पुत्रा, दिव्य रूपधारी माझे पुत्र मरुत नामाने प्रसिद्ध होतील. आकाशामध्ये सुविख्यात 7 वास्तव्य करतील. आवाहक, प्रवाहक, संवाहक, उद्वेग, विवाह, परिवाह आणि असे 7 मरुतत्व या 7 खंडामध्ये वायू रूपाने वास करतील. हे पुत्रा, दिव्य रूपधारी माझे पुत्र, या 7 मरुतू मी तुला सांगितले, हे 7 गण होतील. हे या पृथ्वीला सांभाळायला गण होतील. आणि प्रथम गण जो आहे तो ब्रह्मलोकामध्ये विराजमान होईल. दुसरा गण इंद्रलोकामध्ये विराजमान होईल. आणि तिसरा महायशस्वी मरुद्गण वायुरूपानं विख्यात होईल आणि अंतरिक्षाला शुद्ध करत राहील. हे सुरश्रेष्ठा, तुझं कल्याण हो. हे शेष 4 जे माझे गण आहे ते आज्ञानुसार, समयानुसार देशोदेशी संचार करतील. जे राहिलेले आहेत ते कालानुसार देशोदेशी संचार करतील. दिशामध्ये संचार केल्यामुळे यांचं नावर महारुद्रा, मा रडणारा, महारुद्रा या वाक्यानं सगळे मरुत ओळखले जातील. म्हणून मरुत नामाने यांची प्रसिद्धी होईल. दितीचं वचन ऐकल्यावर बलवान दैत्य मारणारा सहस्राक्ष इंद्र पराजित झाला. की आपण तर नष्ट करणार होतो, हे तर आपल्याकडे आले. नियतीचं काम बघा. आपण म्हणतो ना, करायला गेलो योग आणि झालं दुसरंच. एखाद्या वेळा मनुष्य दुसऱ्याला डुबवायला जातो आणि स्वतः डुबून जातो. हे मरुतत्व, ही मी त्यांची आई आहे. यांचंही कल्याण हो आणि तुझंही कल्याण हो. माझे सगळे पुत्र देवरूप विचरतील, मला आनंद झाला. म्हणजे जे राक्षस होणार होते माझ्या पोटी ते देव झाले, माझं काम झालं. रामा, या तपोवनाचा असा निश्चय आहे म्हणून माता दितीनं असं कृतकृत्य लोक काम केलं आणि दिती स्वर्गाला निघून गेली. काकुस्ता म्हणून या देशाला पूर्वकालामध्ये देवराज इंद्रानं तप केला आणि दितीने इथे तप केलं. म्हणून हे पुरुष पूर्वकालामध्ये इक्ष्वाकु वंशाचा एक धर्मचा पुत्रा विशाल नावाने इथे प्रसिद्ध होता. म्हणून याला विशाल क्षेत्र नाव ठेवलं. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राची महती सांगण्याकरता विश्वामित्रांनी एवढे प्रयत्न केलं. अलवाधारी गर्भ इथे होता म्हणून तो विशाल नावाच्या पुरी त्यांनी वसवली. रामा, या विशालाचा पुत्र हेमचंद्र तो मोठा बलवान झाला. हेमचंद्राचा पुत्र सुचंद्र नामाने विख्यात झाला.
रामा सुचंद्राचा पुत्र ध्रुमश्रवा, ध्रुमश्रवाचा पुत्र संजय, संजयाचा प्रतापी पुत्र श्रीमान सहदेव, सहदेवाचा परमधर्मात्मा पुत्र कुश आणि कुशाच्या वंशामध्ये महान तेजस्वी सोमदत्त नावाचा राजा झाला आणि सोमदत्ताचे पुत्र काकुस्थ या नामाने विख्यात झाले आणि ते काकुस्थ महातेजस्वी पुत्र सुमती नावाने प्रसिद्ध झाले. ते परमकांतिमान दुर्जयवीर या विशालपुरीमध्ये वास्तव्य करतात. म्हणजे सगळी बद्री विशालाची कथा सांगितली. महाराज इक्ष्वाकूच्या प्रसादानं हे विशाल नरेश दीर्घायू झाले आणि महात्मा लोक सगळे पराक्रमी झाले. आता या तुमच्या विशाल नगरीमध्ये आपण रात्री झोपू. एवढं सगळं सांगून इथे झोप, कारण इथली झोप म्हणजे तप आहे. निद्रा समाधी स्थिती, ज्ञानी लोकांची झोप जी आहे ना ती निद्रा आहे, समाधी आहे. शांत व्हायचं. निद्रेने माणसाला काय येते? शक्ती येते, शांत होतो मनुष्य. शरीरातलं तम निघून जातं, रज कमी होतं आणि सत्व वाढतं. म्हणून झोपेनंतर मनुष्य ताजा तवाना होऊन जातो. पण कलियुगात झोपसुद्धा दुर्मिळ झाली आहे. पाच सकाळी उठल्यावर ताजे तवाने होत नाही लोक. आणखीन 10 मिनटं झोपतो, आणखीन 10 मिनटं झोपतो, आणखीन 10 मिनटं झोपतो, असं करते. आणि ज्यांना अमृतत्व प्राप्त होतं झोपेनं ते जाग आली बाली की फेक बंद, चल आली ना जाग, चलो दुसरं काही काम करू. आपण काय म्हणतो? अजून 10 मिनटं, अजून 10 मिनटं, अजून 10 मिनटं. तृप्ती नाही आहे निद्रेची, ना भोजनाची तृप्ती, ना निद्रेची तृप्ती, ना कमाई केल्याची तृप्ती. की बस झालं. 2 लाख पगार घेणाऱ्या माणसाला कधी सरकारने परत बोलवलं तर 20,000वर जातो तो. कितीवर? लोकही म्हणतं काय साहेब बाबा 2 लाखाचा पगार घेऊन 20,000वर. तो म्हणतो बसून काय करायचं? तृप्ती नाही ना. $2 लाख पगार घेणारा नंतर 20,000वर काम करतो. सरकारला तर काय कमी पैशात काम मिळतं पाहिजेच आहे. म्हणून हे पुरोहितांनी सगळ्यांनी निद्रा घेतली. सकाळी उठल्यावर महातेजस्वी सुमती राजा विश्वामित्रांच्या आदरातिथ्य करतात आणि त्याने पुरोहितांना आणून विश्वामित्रांची उत्तम पूजा केली आणि कुलाचा समाचार सांगितला आणि जनक नगरीकडे आपण चला अशी प्रार्थना केली राजा सुमती. आणि विश्वामित्रांनी मान्यता दिली. रामाला सांगितलं हाच तो वंशातला सुमती राजा की जो आपल्याला घ्यायला आलाय. परस्पर समागमानं एकमेकांचं कुशल विचारलं आणि महामुनी म्हणाले हे सुमती तुझं कल्याण असो. तेव्हा सुमती म्हणाला महाराज मला एक आपल्याशी बोलायचं आहे. म्हणे काय? हे ते 2 कुमार उभे आहे. हे कोण आहे? म्हणे माझे शिष्य. ते का त्याला काही सांगतील? म्हणजे शिष्य तर तुमचे आहे पण हे ब्रह्म तेजस्वी नाही, क्षत्रिय तेजस्वी दिसत आहे. अरे म्हणे मी माझ्याबरोबर आल्यावर क्षत्रिय हो का कोणी हो तो ब्रह्मच होईल. माझे शिष्य आहे ना. ज्या वेळा लवकुश गेले, रामाचे पुत्र होते, पण त्यांना विचारलं की तुम्ही कोण? म्हणे वाल्मिकाचे शिष्य आम्ही. पुत्र कोणाचे?
गुरुच्या घरी गेल्यावर कोणाचे पुत्र सांगायचं नसतं, कोणाचे शिष्य आहे सांगायचं. तुम्ही चुकीचं विचारता म्हणे आम्हाला. वाल्मिक रामायण लिहिले. मग रामाने वस्त्र अलंकार देऊ केले बालकांना. म्हणे आम्ही ऋषिकुमार आहे, याची आम्हाला काही गरज नाही, असं उत्तर रामाला दिलं आहे लवकुशाने. आम्ही ऋषिकुमार आहे, आम्ही वनातले, आम्हाला याची काय गरज आहे म्हणे. नाही घेणार ना, आमच्या गुरुने सांगितलं आहे कथा करायची, पण कोणातून काही घ्यायचं. जे क्षत्रिय होते, पण आम्ही कोणाकडे राहिलो आहे म्हणून गुरुकडे गेले उलटं सुलटं करायचं नसतं, दोष लागतो. असं आहे. कारण ते लक्ष कळायला पाहिजे. त्यावेळेस हे विकसित असे दोन कमळ आहे, यांची शोभा फार वेगळी आहे. यांच्याजवळ तलवार आहे, तर्कस आहे, धनुष्य आहे, बाण आहे आणि रूप सुंदर आहे. अश्विनी कुमारांना लज्जित करणारं रूप आहे. रामम राजीव लोचनम कल्याणानाम निदानम कलिमथम, असं जे भगवंताचं रूप आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेद, जे सुमतीचे लोक आहे त्यांना रामाच्या रूपाला मोहून जातात. पाहता तुम्ही 2 वर्षापासून काम सुरू झालं आहे, लोक दर्शनाला जातात. किती कोटी लोकांनी दर्शन केलं, काल आकडा सांगितला त्यांनी, कोटी. माझ्या लक्षात नाही पण सांगितलं त्यांनी काल, मोठा आकडा आहे. इतक्या लोकांचं देवाचं दर्शन करून झालं 2 वर्षात. आता कावळे गुरुजी म्हणतील आकडा किती आला असेल 2 वर्षात, तर तोही सांगितला त्यांनी. असंख्य. असे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून रामम राजीव लोचनम. 2026 मध्ये सुद्धा 2 वर्षात इतके लोक गेले आहे. कारण सत्यता आहे. 2022 मध्ये ती अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली. म्हणून अहो म्हणे चंद्रमा आणि सूर्य आकाशात ज्याप्रमाणे शोभतात त्याप्रमाणे हे दोन्ही मुलं शोभून राहिले. चंद्राप्रमाणे आणि सूर्याप्रमाणे. शरीर उंचाई मनपूर्वक भावसूचक आहे आणि बोलचाल अत्यंत शांत आहे. श्रेष्ठ आयुध यांच्याजवळ आहे. हे दोन्ही नरे श्रेष्ठ वीर आहेत, दुर्गम मार्गावर चालणारे आहे आणि यथार्थ रूप दिसत आहे. सुमतीचं वचन ऐकल्यावर विश्वामित्र म्हणाले, तुमचा सगळ्या वृत्तांतांचं निवेदन बरोबर आहे, पण हे सिद्ध आश्रमाचे विद्यार्थी आहे, याच्या पलीकडे उत्तर नाही. सिद्धाश्रम म्हणजे विश्वामित्राचा. कारण तिथे लोकांनी सिद्ध तप केलं आहे आणि तिथे बद्रविशालामध्ये विश्वामित्रांचा आश्रम होता. हे आश्रमी विद्यार्थी आहे. आता इथे अनेक वेळा राक्षस आले या सिद्ध आश्रमामध्ये. त्यांचा वध कोणी करू शकत नव्हते, म्हणून माझ्या शिष्यांनी त्या राक्षसांचा वध केला आणि इथे यज्ञभूमी सुशोभित केली. अनेक राक्षस माझ्या यज्ञामध्ये विघ्न आणत होते. आदरणीय अतिथी रूप म्हणून हे दोन्ही महाभाऊ तुला पाहिजे ना, कोण आहे? दशरथाचे पुत्र आहे. ते अतिथी आले, त्यांचा सत्कार करून घे. सुमती राजा. सुमतीनं उत्तम आदराने त्यांचा सत्कार केला. रघुवंशी कुमार आपल्याकडे 1 रात्रभर राहावे अशी इच्छा प्रकट केली.
दुसऱ्या दिवशी मिथिला नगरीकडे निघाले. पण सुमती आहे त्यांना नक्की बुद्धी होईल की देव आपल्याकडे आले पाहिजे. म्हणून संत जेव्हा देव घेऊन फिरतात पंढरीच्या वारीला, तेव्हा बऱ्याच लोकांना बुद्धी होते की आपल्या घरी देवाचा मुक्काम झाला पाहिजे. कैक लोकांनी मुक्काम सोडून दिले, कारण शेत गेले, मग मुक्कामही सोडून दिले. द्रव्य होतं म्हणून मुक्काम असणं वेगळं, आणि भगवंताचा आपल्या घरी मुक्काम होणं. त्यावेळेस मिथिलेला जनकपुरीमध्ये गेल्यानंतर त्या जनकपुरीची शोभा, आणि जनकपुरीमध्ये त्याआधी सीता स्वयंवराकरता अनेक साधू आलेले होते. कारण जनक राजानं साधू संत आणि क्षत्रिय यांना आमंत्रित केलेलं होतं. कारण हे जे धनुष्य आहे हे शंकराचं आहे. सीता त्याला घोडा करून फिरत होती, पण संतांच्या आशीर्वादाशिवाय हे तुटणार नाही. म्हणून साधू लोक सगळे ऋषी आलेले होते. कारण दिव्य आदिशक्ती आणि राम इथे एकत्र येणार आहेत. आणि जगाचा ज्याप्रमाणे राम जगाला कारक आहे, त्याप्रमाणे सीता सुद्धा कारक होती. तिला रावण नेल, त्याच्या निमित्ताने राक्षस मरतील. म्हणून राम निमित्त मात्र आहे आणि कारक कोण आहे? सीता. शूरपंखीने काय सांगितलं रावणाला? तुला शोभणारी स्त्री आहे. असं आहे. म्हणून सगळ्या रामायणाचं मुख्य कोण आहे? सीता. रामला तर काय. म्हणून स्वयंवरामध्ये साधू संत ऋषी मुनी हे आठवत. नाही तर मग ऋषींना स्वयंवरात यायची काय गरज आहे? कारण योग जे योग संभूते अशी ही शक्ती आहे. आणि ती जनक राजाला ब्राह्मणाच्या शेतीमध्ये सापडली आहे. ब्राह्मणाने पाहिलं हे कन्यारत्न आपण कोण एवढं सुंदर. राजाही नाही म्हणे नाही, जमिनीतलं धन एकटं घेता येत नाही, ते राजाचं असतं. जमिनीतलं धन जे आहे ना ते राजाचं असतं. राजा मग त्याच्यावर विचार करून ज्याच्या शेतात सापडलाय, ज्याच्या घराच्या खाली सापडलाय, काही भाग काढून घेतो आणि काही भाग त्याला देतो. तो राजाचा नियम आहे. राजासुद्धा सगळं ठेवून घेत नाही, पण आजही त्याच्यातला काही भाग सरकारी भाग काढून घ्यायचा आणि एक भाग त्याला द्यायचा ज्याच्या जमिनीत सापडला आहे. कारण शेतकरी हा सगळंच आपल्या शेतात उत्पन्न करतो, तर एकटा खात नाही, जगाला देतो. म्हणून ज्याच्या शेतात काही सापडतं किंवा ज्याच्या घरात सापडतं त्याच्यातलं सगळं सरकार घेत नाही. काही घेतं आणि काही त्याला देतं. नियम आहे त्याला प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे मिळतं ते. भूमीमधलं जे गुप्त धन आहे ते सगळं राजाचं आहे. राजाचं काय तर राजा जगाचं व्यवस्थापन करतो. म्हणून त्याचं व्यवस्थापनामध्ये रूपांतर झालं पाहिजे. म्हणून आपण सुद्धा गणपतीला देवीला सगळं द्रव्य गोळा करतो, त्याचं व्यवस्थापन नीट केलं पाहिजे. आपण तर उरले पैसे की चालले शेगाव. महाराजांना कळत नाही की गणपतीच्या याच्यावर शेगावला राहिले म्हणून. असं असतं. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये सत्यता, सरलता आणि सभ्यता आली पाहिजे. मिथिलीच्या उपवनाच्या आश्रमामध्ये अत्यंत रमणीय मंदिर आणि त्या ठिकाणी विश्वामित्रांची योजना केली गेली. रामचंद्र
आणि मुनिवर विश्वामित्रांना विचारताय, हे भगवान, हे स्थान कोणाचं आहे, हा आश्रम कोणाचा? मुनींनी दृष्टिगोचर करून सांगितलं की हे रामा, या राज्यामध्ये घर आश्रमासारखं आहे. म्हणजे का, संसारी माणसाच्या घराला गृहस्थाश्रम नाव आहे, आश्रम शब्द आहे. आश्रमामध्ये काय होतं, येणाऱ्या जाणाऱ्याचं व्यवस्थापन होतं. म्हणून आपल्याकडे सुद्धा पाहुणा आला की त्याचं आपण काय करतो, पण काही पाहुणे स्टँड पाहून काही लोकांच्या घरी रोजच हजर राहतात. त्यांना काय झाली ती सवय. असं नाही, आपण एकदा गेलो असेल तर पुन्हा लगेच जायचं नाही कोणाच्या घरी. काही लोक म्हणतात स्टँडच्या मागे आणि स्टँडच्या पुढे आणि दोन्ही बी काम होतील ना, आपले जेवण बी होईल आणि येणं जाणं बी पटकन होईल. अशा लोकांना अतिथी म्हणत असं आहे. ते बेळगाव शहरातल्या लोकांना एवढा त्रास झाला आहे, लोक तोंडाने मला सांगतं, बरं कोणी आजारी असलं तर डबा पाठवा आणि द्यायला बी तुम्ही जे आम्ही कुठे येऊ, म्हणजे डबा द्यायला सुद्धा त्या लोकांना जावं लागतं आहे. ते म्हणतात दादा असं काय धर्म आहे. म्हटलं हो, आता काय करतं, आपलं कर्म खोटं. ते बी काय करतात, इथून घेतात आणि पाठवून देतात दुसऱ्याच्या हाती. त्यांना पाहिजे असते खडा मसाल्याची भाजी, तो देतो साध्या मसाल्याची भाजी. असं नाही आहे, आणूनच द्या. म्हणून आता दवाखान्यांमध्ये भोजनाची व्यवस्था सुरू झाली आहे. तुम्ही जेव्हा काही जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा फुकट भोजन दिलं जातं बरोबरच्या लोकांना. सरकारचं तर जेवण असतं, पण बाहेर एक स्टॉल आहे, गरीब लोकांना दिलं जातं. धर्म आहे, गृहस्थाश्रम आहे, आश्रम आहे. हे रामा, या जनकनगरीचा अभ्यास करण्यासारखी ही जनकनगरी आहे. आणि हळूच सांगितलं, तुला राज्य सांभाळायचं आहे, जरा चांगलं पाहून ये. एवढ्याकरताही आणलंय मी तुला, पण पुढचा मुद्दाने सांगितला. जनक राजाची दशरथ राजाकडे जायची हिंमत होईना. कारण दशरथ राजा सत्यप्रतिज्ञेमध्ये इतके श्रेष्ठ होते की त्यांच्या समोर जायला कोणाची हिंमत नाही. आपण सुद्धा म्हणता ना, अरे भाऊ पण कठीण आहे रे भाऊच्या समोर जाणं म्हणजे काही खरं नाही, कुठे पकडून घेतील. हां, हे सत्यवचने लोक, तुम्ही बोलता बोलता तुमचा मुद्दा खरं सांगताच्या करता आला आहे, खोटं बोललं मग लगेच पकड. मग म्हणून दशरथ राजा इतके सत्यवचने होते. एक रामायणामध्ये एक कथा आहे, अद्भुत रामायण. एकदा दशरथ राजा गेले आणि राम आणि सीता राज्यात होते आणि सीतेला गर्भावस्थेमध्ये वनात ठेवलं होतं. आणि त्यावेळेला जनक राजा रामांना भेटायला आले. तर राम उठून जनकांच्या समोर गेले आणि म्हणाले, माने आली, आईने आली, म्हणजे जनकाची पत्नी. तर म्हणाले ती आजारी आहे, आजारी आहे. रामाने ओळखलं की सीता तिकडे गेल्यामुळे आई आजारी. म्हणे तुम्ही जा, मी आईला भेटायला येतो. राम सासूला भेटायला गेले. तिची मुलगी आश्रमात ठेवल्यावर सुद्धा राम भेटायला गेले. आणि आज आम्ही तिथे पाहिलं सकाळी की काय माणुसकी आहे. सीतेला वनात ठेवलेलं होतं, त्यामुळे आई आजारी पडली ना मुलीचं पाहून. तर राम स्वतः भेटायला गेले. रामायण फार सखोल आहे. म्हणे तुम्ही सासूला भेटायला, हो म्हणे, मी न यायला काय झालं. तर राम लग्नानंतर तिथे गेलेलं आहे. तर राम येणार म्हणून सासू बरी होऊन गेली. जावई आलं की ताकद येतेच माणसाला.
अर्धे कच्चे का अनारसे होईना करूनच देते. तुम्ही सकाळीच खाताय ना बरेच कच्चे, असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. रामाने असं नाही सांगितलं की मी भेटायला येतो म्हणे, हे रामायण आहे. कारण ज्याप्रमाणे इकडे आदर आहे त्याप्रमाणे तिकडे आदर दिला पाहिजे. पण असं नाही तिकडे डिवाइड व्हायचं. हाय गेले या रघुकुलाची हीच एक रीत होती. वचन जाणार नाही म्हणजे जाणारच नाही. आणि सीता वनात गेल्यावर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे रामाच्या शयनगृहात पलंगाचा त्याग केला होता आणि खाली झोपायचे राम. आणि चारी भाऊ तिथे झोपायचे. ज्याप्रमाणे सीता रावणानं वनामध्ये नेली त्यावेळेस सुद्धा भरत नंदीग्रामात होता तर शत्रुघ्न त्याच्याजवळ झोपायचा आणि लक्ष्मणाची पत्नी अयोध्येत होती आणि लक्ष्मण रामाच्या जवळ झोपायचा. हे चारीचे चारी गुण असे आहे. एकाच पिंडाचे 4 भाग झाले. म्हणून भगवंताचं शंख चक्र गदा पद्म हे भावांमध्ये विभागलेलं आहे. भगवंताचंच अंग आहे ते. राम म्हणजे आत्मा, लक्ष्मण म्हणजे शास्त्र, शत्रुघ्न षडरिपूचं हनन करणारा आणि भरत म्हणजे भाव. भाव येतो. आणि म्हणून भरताला जर रामायणातून काढून टाकलं तर रामायण फिकं होऊन जाईल. आणि त्याच्याही पेक्षा मारुतीला काढून टाकलं तर मग काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून रामायणामध्ये मारुती आणि भरत हे अग्रगण्य आहे. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. 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 गोपाल कृष्ण भगवान. कितवा अध्याय होता सकाळी? पद्मा म्हणे हो पुरुषोत्तमा सचितानंद परब्रह्मा. तुम्ही मौन भोजनाचा महिमा सांगो निकामा पुरविले. महाराज, माझी इच्छा जी होती मौन भोजन ते तुम्ही सांगितलं. परी आता माझ्या अंतरी पुनश्च इच्छा उद्भवली दुसरी. म्हणून मी जोडिले करी तुम्हा श्रीहरी विनवितसे. पुन्हा माझ्या मनात इच्छा झाली म्हणून मी तुम्हाला विनविते. अधिक मासी पंचपर्व कोणते कैसे पाळावे मानवाने. काय फळ लाभते बरवे ते मजावघे सांगावे. हे 5 पर्व जे सांगितले वैधृती, व्यतिपात, अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी, हे 5 पर्व मला ऐकायचे. ऐसे ऐकोनी चक्रपाणी म्हणे प्रिये तुझ लागोनी. पंचपर्वानुक्रमे करोनी सांगतो. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी हे 5 पर्वे अनुक्रमासी वाढती वाढती श्रेष्ठ. या 5ही पर्वात मी साक्षात विष्णू गरुडध्वज. हे जे 5 पर्व आहे. व्यतिपात हे यमाचं पर्व आहे पण त्यात भगवान आहे. द्वादशी विष्णू पर्व आहे. पौर्णिमा लक्ष्मी पर्व आहे पण त्यात मी आहेच. आणि अमावस्या दर्श पितृपर्व आहे पण त्यात मी आहेच.
कारण सगळ्यांचा जनिता कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून तेही पितर आहे. म्हणून देवाचे पितराचे पानं बसवताना एक देवस्थानाचं पितर असतं, मग 3 पितृस्थानाचे असतं. वडील, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील, आणि एक देवस्थान म्हणजे भगवान विष्णू. वैधृती पर्व संतोषे सहज, वैधृती पर्वताने संतोष मिळतो. व्यतिपाती धर्मराज म्हणजे यम, तोषे पद्मा पौर्णिमेसी, अमावस्या पूर्व विशेषी पितर संतोषती. द्वादशी दिनी देवेश ऋषिकेश, वैधृती पर्वजे मर्त्य, करती स्नान ज्ञान होम कृत्य, तयाची वांछित नित्य पावतसे. म्हणून मी विष्णू सत्य पुरवितो, आणि या 5 पर्वांचं जे फळ आहे ते मी देतो. द्वादशी दिनी ऋषिकेश संतोषे, वैधृती पर्व मर्त्य, करती स्नानदान होमकृत्य वांछित, मी विष्णू पुरवितो कमळे काय सांगू, येतीचे पुण्य काही अधिक मास विशेषी. काय कर, धन्य धन्य तीळ दुग्ध घृत आणि फल यत्किंचित. तीळ दूध घृत हे दिदले ते समस्त होते अनंत फलदाते. हे थोडं थोडं जरी दिलं तर याचं फळ अनंत आहे. वैधृतीचे पुण्याक्षय, वैधृती जी आहे तिचं पुण्याक्षय. संक्रांती होय होनी विशेष, नाही संशय यासी. सपुण्यदायक वैधृती, त्याहून अधिक मासी ख्याती. प्रत्येक महिन्याला तर वैधृती येते, पण अधिक मासात विशेष. इंदिरे याविषयी त्रिजगती प्रचिती आली असे, याची प्रचिती आली म्हणे जगात. दैत्येश्वर प्रल्हाद स्वगी, अधिक मासी वैधृती होगी. स्नान दान होम चांगी, कर्म केले त्याचे पुण्य प्रभावे. इंद्रत्व लाभले जाणपा, पळा इंद्र कोणी मिळेना. देवाने सांगितलं काही महिन्याकरता माझ्या प्रल्हादाला इंद्र करून टाक. तर प्रल्हादाने काय केलं होतं? वैधृतीपद केलं होतं, म्हणून त्याला इंद्राचं इंद्रपद प्राप्त झालं. स्नानाधिक पूर्वी केले देवत्व पावले जाण, ज्यांनी स्नानात्मक केलं ते देव झाले. वैधृतीच्या योगे दानासी, इंद्रपद लागले मघ्यासी. भगत राजाला सुद्धा नष्ट झालेली लक्ष्मी प्राप्त झाली सकळ. सूर्यवंशी मगध नृपळ, परमधार्मिक पुण्यशीळ, तेने इंद्रपद सकळ हिरोनी घेतले. तेव्हा इंद्रही पजउच्च झाला, पुढे देवऋषीने वैधृतीचा महिमा कथिला. पुनश्च इंद्र स्थापन झाला. इंद्राचं सुद्धा लक्ष्मी जाते, म्हणून वैधृतीचं पर्व देवऋषी नारदांनी, देवऋषी नारदांनी सांगितलं, म्हणून त्यामुळे इंद्र झाला म्हणे. वैधृती केली दाने, म्हणून तया कारणे सृष्टी साधली. म्हणून ही पृथ्वी उत्पन्न करण्याचं काम त्याला. वैधृती दानाचा महिमा पावेन सीमा, याची सीमा नाही. म्हणून प्रतिमासी वैधृतीवत शर्करा अपयमध्ये घृत, अथवा तिल लड्डू दान करावा, अथवा एक नारिकेल फल, अथवा 16 तांबूळ 16 वेळे, 16 पूगी फल, किंवा 16 भावबळे दान द्यावी प्रतिमासी, ते सुखम लाभते जाणपा. अधिक मासी एकची वैधृती केली, तरी पूर्योक्त पुण्य पडे पदरी. एक जरी लाभते निर्धारी, ऐसे सांगोनी नारायण, म्हणे तुझ लागी वैधृती महिमा संक्षी फला. आता व्यतिपाताचे फळ सांगतो तुझा ऐक निर्मळ. योग राज अतिप्रबळ, तेजळ सूर्य सम. हा व्यतिपात सूर्यासारखा तेजस आहे, त्याला लावू नका, आरती करायची. म्हणून साक्षात धर्म पावत्रैलोकी, चंद्र सूर्याच्या संयोगी उत्पत्ती होते व्यतिपाताची. चंद्र आणि सूर्य हे एकत्र येतात, त्यामुळे व्यतिपात. दर महिन्याला व्यतिपात येतो म्हणे. संपूर्ण कथिले म्हणून
येथे दान सुंदर फळ सांगतो, धनधान्य संपत्ती मिळते. व्यतिपाताच्या दिवशी धर्मराजाला जे दिलं जातं म्हणजे यमाला, त्याच्या योगानं सगळं प्राप्त होतं. काशी क्षेत्री चक्रतीर्थी मरता जे फळ, त्याहुनी व्यधिपाती निश्चळ जास्त. काशी क्षेत्राला मरण आलं आणि आपण जे व्यतिपाताला दान देतो ते दानाचं सगळं पुण्य काशीला मरण्यापेक्षाही जास्त आहे म्हणे. रविवारी व्यतिपात योग येता, हेम किंवा धान्य देता, अग्निहोत्र होय जाणपा. धान्य अथवा सुवर्ण. आधीच व्यतिपात उत्तम, त्याहुनी अधिक मास श्रेष्ठ. म्हणून काय वर्णावे, प्रिये व्यतिपात महायोग, त्रिजगती होय धन्य. म्हणून किंचित सुवर्ण द्यावे. आणिक व्यतिपाता समान नाही दान धर्म, यथाविधी करावा. काय नाही केलं सुवर्ण तर सत्पात्रापाचारुण, त्रयोदश संख्या नारळ 13 गोष्टी, अथवा रंभाफळ, गरीबातला गरीबाईचं 13 रंभाफळ, 13 खरजूर किंवा द्राक्ष, अति 13 मनुका. आता या द्राक्ष कुठे असतील पण असता घ्यावा घ्यावा, पण ते मनुका. अखंड फणस, ऐसे जे जे ऋतूत फळ, ते ते द्यावे जाणबा. ते सत्पात्र भक्तिभावे यथाविधी. पण असं नाही करू की 13 फळं घ्यावून पोराला म्हणायचं अरे जुने रे बोला, असं नाही. त्याला तुमच्यामध्ये भावना ठेवावी लागेल तुम्हाला की आपण दान करतो आहे, याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे, याची भावना पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय सर्व करते दान, म्हणून सकळ पुरुषार्थ लागून भावची मुख्य कारण. म्हणून याच्यामध्ये काय पाहिजे, भाव पाहिजे. किंवाही दान नौकराच्या हातून देऊ नये. म्हणे रमे सर्जन भक्तिभाव धरून, यथाशक्ती काही साचार. कारण नौकर काय म्हणतो, हे शेठनं दिलं तो नमस्कार करत नाही. दान ब्राह्मणाच्या हातात दिल्यावर त्याला नमस्कार केला पाहिजे. नमस्कार केला नाही तर दानाचं फळ मिळत नाही. धन्य धन्य त्रैलोकी अधिकवास स्नान दान केले, अधिकवासी व्यतिपात दान दिवशी स्वल्प पुण्य कोणी केले, त्याचे फळ मिळते जाणबा. इंदिरे व्यतिपाताचे फळ, संक्षिपिले कथर विस्तार वर्णनाऱ्या कोण बरोबर. याचं विस्तार कोण सांगेल म्हणे. आता तुझं पौर्णिमा सांगतो पुण्य, कमलासन प्रति पावत असे. म्हणजे भगवान कमळावर बसणारे त्यांना मिळतं म्हणे. तू कमला आहे, तुलाही मिळतं. स्नान वगुणे सारोनी सुवर्णादिष्ट वस्तुम विप्राद्यावी दान. येथे किंचित दान करता फल येते हाता. पौर्णिमा व्रत सर्व देवता तृप्त होती. 33 कोटी देवता पौर्णिमेमुळे तृप्त होता. पौर्णिमा केवळ देवतीर्थ, दैवी कर्म येथे करावी. देवाची जेवढी कर्म आहेत, कारण पौर्णिमा हा देवांचा भोजनाचा दिवस आहे, म्हणून दान धर्म करावा. पौर्णिमेच्या दिवशी स्नान करावे भावेसी, प्राप्त होय निश्चिती. सकळ पौर्णिमा दिनी स्नान मात्र करी दिनी. प्रतिदिवशी स्नान करावया सामर्थ्य नसेल तर पौर्णिमे विशेष स्नान करावे. म्हणून आपल्याकडे पौर्णिमेला डोक्यावरून स्त्रिया स्नान करत होतात. आता अमावस्या गुण सांगतो परवा माझी उत्कृष्ट. अमावस्या सगळ्यात वरिष्ठ पितृतृप्त होती. म्हणून पौर्णिमेला देवांचा दिवस आणि अमावस्येला पितरांचा. प्रतिमासी अमावसी जो अन्न देतो पितरासी, तया दुःख न होय केव्हाही. अमावस्या पितर इच्छती श्राद्धासी. म्हणून पुत्रे त्या दिवशी दर्श श्राद्ध करावे. प्रतिदिवशी श्राद्ध करता पितर तृप्त होती. म्हणून प्रतिमासी दर्श श्राद्ध जे न करती ते मतिमंद, तया नरकी पडती. आणि त्यांचे पितर म्हणे वायुभक्षण करतात. काल मला हे यात्रेला जाऊन आलेलो म्हणे दादा काय. अरे म्हटलं आपण जिथे गंगेवर जातो ना, त्याच्या आधी आपले पितर हजर असतात तिथे की हा गंगेवर गेला, आपल्याला काही देऊ.
आणि त्या नवीन तीर्थाला गेल्यानंतर मलमाच असल्यामुळे त्यांना ते मिळत नाही, म्हणून नवीन तीर्थाला जायला नाही सांगितलं. जे पहिल्या तीर्थाला गेले तिथे जाऊन या. तुम्ही पहिल्या तीर्थाला गेले तिथे पितर येणार नाही, आगे जाऊन आला इथे. पण नवीन तीर्थाला गेल्यावर तिथे ते हजर असतात, म्हणून जायचं. श्राद्ध तर्पण आधी करावे जाणं, म्हणून अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण नाही तर काही दान द्यावे. ऐसा आम्हाने महापर्व अधिक मासी अपूर्व. दर महिन्याचे तर विषय, पण अधिक मासातली अमावस्या महत्त्वाची. अधिक मासी पुण्य करता ते क्षणी सर्व पापती तेनी, म्हणून अधिक ते 30 दिवस आणि 3 दिवस वरती, कारण प्रत्येक गोष्टी 3 जास्ती 33 आहे. दान देताना प्रत्येक गोष्ट दिवससुद्धा 33 आहे. पण ते काय काकडा आरती होऊन जाते, मग लोक म्हणतात काय लावलं आहे ना, ते पण 33 आहे ते सगळं. पुण्यकर्म कोटी गुणे म्हणून मानुषे अधिक मासी दर्श करावा, म्हणून अधिक मासात अमावस्या व्यवस्थित करावे. स्नान दान कर्म करावे विशेष, पितरासी द्यावे भोजन अनायासे लाभ. ऐसे वैकुंठ नायक रमेश कथिते झाले, अधिक महात्मसार बृहन्नारदी पद्माधार. सज्जन श्रोते ऐकती चतुर अष्टदशोऽध्याय. श्रीराम जय राम जय जय राम हरी विठ्ठल. आरतीला जगू सगळे उभे राहा. आरतीला सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, दुर्वी कुर्वी प्रेम कृपा जयाची.